मित्रांनो, सुरुवातीला आंबा लागवड केल्यानंतर पहिले 1-2 वर्ष त्या झाडांना आधार देण्याची गरज असते. ज्यावेळेस आपण नर्सरीमधून रोपं घेऊन येतो, काही वेळेस आपल्याला तिथं जे कलम आणलेले आहेत त्याच्यासोबत आपल्याला बांबूची काडी त्याला लावून आलेली भेटते. आणि काही कलम जे आहेत त्याला काडी लावलेली नसते, ती आपल्याला आल्यानंतर लावायची असते. आता हे झाडं जर बघितलं तुम्ही तर ह्या साईडला बघून घ्या, पूर्ण झाड दाखवून. तर त्या सगळ्या झाडांना अशा पद्धतीचं इथं बांबूची काडी जी आहे ती त्यांना लावून आलेली होती. परंतु काय होतं, जसे जसे झाडं वाढतात तर ती जी काडी आहे ना ती काय केलेली असतं, जी रोपाची बॅग असते, कॅरी बॅग असते, त्याच्यामध्ये ती काडी फसलेली असते. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण झाडं शेतामध्ये लावतो त्यावेळेस काय होतं की ते पन्नीमध्ये ती गाडी थोडीशी मध्ये गेलेली असते. त्याच्यामुळे झाडं लावल्यानंतर ज्यावेळेस झाडांना पहिली दुसरी स्टेप येते झाडांना, त्यानंतर काय होतं की ती काडी जी आहे वजन सहन न झाल्यामुळे ती काडी जी आहे ती पडून जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे की दुसऱ्या नवीन काड्या, नवीन जे मजबूत बांबू आहे ते आपल्याला तिथं लावणं गरजेचं आहे. तर बांबू लावताना काय काळजी घ्यायची बघा. आता हे एवढं मोठं झाड आहे, अशा पद्धतीनं एवढं झालेलं झाड आहे. आता बाजूचं झाड जर बघितलं तर त्याला व्यवस्थित काडी लावलेली, त्याच्यामुळे झाड हे सरळ आहे. आणि ह्या झाडाला देखील इथं आधार दिलेला आहे, पण आधार जो दिलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं झाड होऊन देखील त्याची जी समजा कॅनोपी आहे, जे झाड आहे ते असं पूर्णपणे खाली वाकलेले. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस आपण असा आधार देतो त्यावेळेस तो योग्य रीतीने देणं गरजेचं आहे. आता इथं काय चुकी झालेली बघा, जवळ येऊन दाखवतो बघा. ह्या झाडाचा जो कल आहे तो पूर्णपणे ह्या साईडला गेलेला आहे. त्याच्यामुळं काय करणं गरजेचं आहे आपल्याला, ज्यावेळेस आपण काडी लावतो, आता ही जी काडी आहे बघा, हे बांधलेलं आहे, इथं देखील बांधलेलं आहे, परंतु याचा बांधून काहीच फायदा झालेला नाही, म्हणजे झाडाला कोणताच सपोर्ट इथं भेटलेला नाही. त्याच्यासाठी आता काय करणं गरजेचं बघा, व्यवस्थितरित्या काडी कशी बांधायची ते आता इथं दाखवतो मी तुम्हाला. इथं झाड बांधलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा झालेला नाही. त्यासाठी काय करायचं, झाड या साईडला पडलेलं आहे, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, ज्या साईडला झाड पडलंय त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला काडी लावणं गरजेचं आहे. आता हे झाड आपल्याला असं पाहिजे, असं सरळ, त्यासाठी आपल्याला इथं काडी लावणं गरजेचं आहे. तर मजबूत बांबू आपण हातोडीच्या साह्याने किंवा दुसरी काही वस्तू असेल त्याच्या साह्याने आपल्याला चांगलं ठोकून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस हे झाड मोठं होईल तर त्याच्या वजनामुळे ही जी काडी आहे ती खाली पडणार नाही. अशा रीतीनं आपल्याला काळजी घेऊन ही काडी लावणं गरजेचं आहे. आता ही काडी लावल्याच्या नंतर काही जण काय करतात, हे जे डायरेक्ट जे आहे ना ते झाडाला असं पूर्णपणे असं बांधून देतात. त्याच्यामुळे काय होतं, हे बघा, आता ही जी दोरी आहे सरळ सरळ अशी जर बांधली, जवळ येऊन दाखवतो, सरळ सरळ जर अशी जर बांधली तर झाड आपल्याला सरळ झालेलं दिसतं. परंतु नंतर काय होतं, ही जी दोरी आपण बांधून टाकतो याला, ही जी दोरी आहे ना ही ज्यावेळेस झाड मोठं होतं त्याच्या वेळेस याला म्हणजे अडचण करते. ज्यावेळेस झाड खोड मोठं होतं त्यावेळेस ही दोरी जी आहे ना त्या खोडाच्या मध्ये जायला म्हणजे तयार होते. त्याच्यासाठी आपल्याला बांधताना काळजी काय घ्यायची, आता जरी आपण असं बांधलं झाड सरळ होऊन जाईल, परंतु पुढे चालून काय होईल, त्या दोरीमुळं खोडाला अडचण होईल, तिथं एक प्रकारचं निशाण पडून जाईल. त्याच्यासाठी बांधताना कसं बांधायचं आता एक दाखवतो. आधी जी काडी आहे त्या काडीला आधी बांधून घ्यायचं. बांधल्यानंतर हे जे झाड आहे त्याला अशा रीतीने थोडासा गॅप राहिल्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तिथं बांधून घेणं गरजेचं आहे. बघा असं बांधलेलं आहे, झाड सरळ झालेलं आहे आणि मध्ये जो गॅप आहे, जवळ येऊन असं मध्ये गॅप राहिलेलं आहे. त्याच्यामुळे समजा जर झाडाचं खोड वाढणार आहे त्याला देखील मोठं वाढायला तिथं गॅप राहिलेला आहे. आणि तरी देखील समजा एखाद्या ठिकाणी वरून थोडंसं वाकडं आहे तर इथं देखील आपण एक त्याला दोरी बांधू शकतो, ज्याच्यामुळे झाड सरळ होऊन जाईल. आता बांधताना काळजी घेणं ही गरजेची आहे की ह्या झाडाला जो आहे तो आधार जो आहे तो सुरुवातीलाच पाहिजे होता. जर सुरुवातीला आधार दिला असता तर ते बाजूचं झाड जसं आहे त्या पद्धतीने ते झाड सरळ गेलं असतं. परंतु ह्या झाडाला सुरुवातीला आधार चुकीच्या पद्धतीने भेटल्यामुळे काय झालं, हे झाड खाली पडून गेलं. खाली पडून गेल्यामुळं हे जे खोड आहे त्याला पूर्णपणे असं वाक पडलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सरळ होण्यासाठी त्याला वेळ लागेल. त्याच्यामुळे सुरुवातीला झाडं लावल्यानंतर आधार आपण व्यवस्थित रीतीने कशा पद्धतीने देऊ त्याची काळजी घेणं आपल्याला तिथं गरजेचं आहे.